निवडणुकीचा आता बिगुल वाजलेला आहे आणि 20 नोव्हेंबर रोजी निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामध्ये आता हिंगोली जिल्हा परिषद देखील सज्ज झालेला आहे। हिंगोली प्रशासनाच्या वतीने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जे आहे ते प्रशासनाने एकूण जिल्ह्यामध्ये 48 पथकांची स्थापना करण्यात आली आहे। त्यामध्ये 14 स्थिर पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या वाहनांची चौकशी केली जाणार आहे। जिल्ह्याच्या बाहेर येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांची जे आहे ते महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट स्थापन करून त्या ठिकाणी वाहनावरती कडी नजर राखण्याचं ते पथक काम करणार आहे। त्यामध्ये कॅमेऱ्याच्या माध्यमातून यांच्यावरती नजर ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ज्या आचारसंहिता भंग कोणी करू नये जिल्ह्यामध्ये एकूण सी-व्हिजन नावाचं ॲप जे आहे ते प्रशासनाने तयार करण्यात आलेलं आहे आणि आचारसंहितेबाबत कोणीही तक्रार केल्यास त्यावरती 10 मिनिटात कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये एकूण 75% जास्त मतदान होण्यासाठी प्रशासनाने आवाहन करण्यात आलेलं आहे आणि यामार्फत ज्या आशा वर्कर असो अनेक भागामध्ये जनजागृती देखील प्रशासनाने सुरू केली आहे। कारण दरवर्षी ज्या ते मतदानाचा आकडा कमी होताना टक्केवारी कमी होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता प्रशासनाने मतदानाची जी टक्केवारी वाढण्यासाठी जे आहे ते अनेक गावामध्ये जनजागृती करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। तरी जवळपास अनेक मतदान केंद्रावरती त्यांनी जे आहे ते कर्मचाऱ्याच्या माध्यमातून जनजागृती देखील सुरू केलेली आहे आणि आचारसंहितेबाबत जे आहे ते त्यांनी सूचना देखील दिल्या ते कडक कारवाई करण्याचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। यवतमाळच्या चौकामध्ये कचरा साचलेला आहे। याकडे कुठेही प्रशासन लक्ष देत नसल्याची ओरड या ठिकाणी नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे। अनेक दिवसापासून या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिले, नगर परिषदेला निवेदन दिले, मात्र नगर परिषद याकडे लक्ष देत नसल्याची ओरड नागरिकाच्या वतीने करण्यात येत आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, अनेक रोगराई या ठिकाणी पसरत असल्याने नागरिक भयभीतसुद्धा झालेले आहे। मात्र या ठिकाणी प्रशासन का लक्ष देत नाही असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। अनेक दिवसापासून नगर परिषदला या ठिकाणी मुख्य अधिकारी नव्हते आणि आता मुख्य अधिकारी आल्याच्या नंतरसुद्धा हा कचरा असा साचलेला आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता नागरिकांना दिलासा मिळेल का? कचरा हा ज्या रोडवरती असलेला हा उचलला जाईल का असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। राज्यामध्ये विधानसभेची बिगुल वाजली असून आचारसंहिता ही सुरू झाली आहे। त्यामुळे सर्वत्र निर्बंध लागू झाले आहेत। तसेच विविध आस्थापनांमधील शासकीय जाहिराती 24 तासाच्या आत काढल्या जातील अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। तसेच 36 लाख वर मतदार या जळगाव जिल्ह्यात असून 3677 मतदान केंद्र आहेत। यामध्ये जळगाव शहराचे मतदार सर्वाधिक तर एरंडोलचे सर्वात कमी मतदार असल्याची माहिती पाहायला मिळत आहे। निवडणुकीदरम्यान 5 SRPF आणि 9 CRPFच्या तुकड्यांची मागणी पोलीस प्रशासनाकडून यावेळी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेसाठी 20,000 कर्मचारी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे। या अधिकारी कर्मचाऱ्यांना EVM, बॅलेट मशीनसह नामनिर्देशक प्रक्रियेची प्रशिक्षण देखील देण्यात आले आहे। जिल्ह्यामध्ये 18,79,644 पुरुष मतदार तर 17,75,860 महिला मतदार असून 144 तृतीयपंथी मतदार आहेत। लोकसभेच्या तुलनेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 113 मतदान केंद्र नव्याने स्थापना केली जाणार आहेत। त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी 3,564 केंद्र असताना विधानसभेला मात्र 3,677 असणार आहे। त्यामुळे जळगाव शहर, भुसावळ, मुक्ताईनगर वगळता सर्व मतदारसंघामधील मतदारांचा आता लांबणीचा प्रवास टळणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचा आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर या मतदारसंघातून अनेक उमेदवारांनी काँग्रेसकडनं निवडणुका लढवल्या, आमदारही झाले, परंतु याच काँग्रेसची साथ सोडून इतर पक्षांमध्ये प्रवेश केलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्याचं देखील चित्र या मतदारसंघाने बघितलेलं आहे। इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये सलग 2 वेळेस काँग्रेसच्या तिकिटावरती माजी आमदार निर्मला गावित या निवडून आल्या होत्या आणि त्याच निर्मला गावित यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीमधून प्रवेश केलेले उमेदवार हिरामन खोसकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावरती ही आमदारकी लढवली आणि या ठिकाणून आमदार देखील झाले। परंतु यावेळेस पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गोटामध्ये सामील झालेले हिरामन खोसकर यांच्यामुळे आता महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झालेला आहे। कारण याच मतदारसंघातून माजी आमदार काशीनाथ मेंगाळ हे देखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे शिंदे गटाकडनं या जागेवरती दावा केला जात आहे, तर एका बाजूला राष्ट्रवादीमध्ये आलेले हिरामन खोसकर यांनी देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं आहे। त्यामुळे ही जागा नेमकी सुटणार कोणाला आणि सर्वात महत्त्वाचा बाब म्हणजे हा पेच सुटल्यानंतर देखील काँग्रेसमधून पक्ष प्रवेश केलेले जे काही आमदार आहेत ते या निवडणुकीमध्ये निवडून येणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण
काँग्रेस पक्षाला सोडून निवडणूक लढवलेले उमेदवार ही निवडणूक हरतात असा इतिहास आतापर्यंत मतदारसंघामध्ये वर्तवला जातो. त्यामुळे निश्चितच हिरामन खोसकर यांचं भविष्य सध्या तरी अधांतरी असल्याचं बोललं जात आहे. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापुरात पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत. राजारामपुरी पोलिसांनी करवीर तालुक्यातील मोरेवाडी इथल्या मोतीनगर इथं छापेमारी केली आहे. या छापेमारीत 3 हातभट्ट्या या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. JCB मशीनच्याद्वारे मोरेवाडीतील मोतीनगरात गावठी दारूच्या हातभट्ट्या या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये जवळपास 1.5 लाखांचं कच्चं रसायन, गावठी दारू, भट्टीवरील साहित्य असा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रकाश बागडे, चरण बागडे, प्रमोद बागडे या तिघांवरती राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती गोपनीय बातमीदारामार्फत राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती. यावेळी सुशांत चव्हाण यांनी पथक तयार करत या ठिकाणी JCB मशीनच्याद्वारे या 3ही दारू भट्ट्या आहेत त्या उद्ध्वस्त करून त्याच ठिकाणी मुद्देमाल आहे तो नष्ट केल्याचं सांगितलं गेलं आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. धनंजय मुंडे यांच्या परळी विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी या गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील बँक व्यवस्थापकाला बेदम मारहाण जी आहे ती करण्यात आली होती. दरम्यान याच अनुषंगानं आज बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे जे काही कर्मचारी होते त्यांनी सामूहिक रजा टाकून जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ते गाठलं आणि याच ठिकाणी याच घटनेचा जो आहे तो निषेध केलेला आहे. धर्मापुरी या गावामध्ये बँक व्यवस्थापकाला बोगस कर्ज देण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि याचसाठीच न केल्यामुळे या ठिकाणी या कर्मचाऱ्याला मारहाण देखील झाली होती. याच अनुषंगानं पोलिसात तक्रार दाखल होऊन देखील जो संबंधित व्यक्ती होता त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्यामुळेच हे सर्व कर्मचारी जे आहेत ते दहशतीत होते. दरम्यान याच अनुषंगानं आज या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या ठिकाणी सामूहिक रजा देत या ठिकाणी निषेध जो आहे तो देखील नोंदवलेला आहे. यातील संबंधित व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती या कर्मचाऱ्यांनी केली आहे. अन्यथा पुन्हा कामावरती रुजू होणार नाही असा पवित्रा जो आहे तो देखील केला होता. दरम्यान आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस कर्मचारी काय कारवाई करतात याकडेच लक्ष लागलेलं आहे. विकास माने, लोकशाही मराठी, परळी, बीड. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली आहे. पुणे शहराचे अध्यक्ष असलेले दीपक मानकर यांना विधान परिषदेवर घेतलं नाही याचा राग मनात धरून काल शेकडो जणांच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेले आहेत. आजही दीपक मानकर यांनी बोलताना याबद्दलची नाराजी आहे ती जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकर यांना पुनर्राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद देण्यासाठी जी तत्परता दाखवली ती माझ्या बाबतीत का दाखवली नाही असा सुद्धा सवाल त्यांनी प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांनाच विचारलेला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांना सुद्धा या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत. पंकज देशमुख त्याचबरोबरच इंद्रिस नायकवडी या 2 जणांना विधान परिषदेवर जी संधी देण्यात आलेली आहे त्यावर सुद्धा दीपक मानकर यांनी आक्षेप घेतलेला आहे. आणि या संपूर्ण नाराजी नाट्याचा परिणाम आपण पाहतोय की दीपक मानकर यांनी त्यांच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याचं देखील म्हटलेलं आहे. आणि काल जवळपास 300 ते 400 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे आहेत ते सुद्धा आता शहराध्यक्षांकडे सोपवलेले आहेत. आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महायुती म्हणून लढत असताना अजित पवारांना ही नाराजी परवडणारी नाही. आणि त्यामुळे अजित पवार आता दीपक मानकर आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी कशा पद्धतीने कमी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. त्यामुळे अजित पवार यांच्यासमोरचा हा पेच आहे तो सुद्धा आता आणखीन वाढलेला आहे. अजित पवार आता यावरती कशा पद्धतीने मार्ग काढतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन योगेश केळापुरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये टेंडर असलेल्या अदानी ग्रुपला देण्यात आलेल्या सवलती तसेच जमिनी यावरून आता थेट आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवरती निशाणा साधलेला आहे. महायुती सरकारने घेतलेल्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय म्हणजे मड असेल, देवनार असेल, मुलुंड असेल या ठिकाणी मिठागरांच्या जागा या अपात्र रहिवाशांना देण्यात येणार आहेत. ज्या धारावीमध्ये अपात्र रहिवाशी आहेत त्यांना इथे स्थलांतर करण्यात येणार. जे पात्र आहेत त्यांना धारावीमध्येच घर देण्यात येणार आहे. मात्र याचा कुठेतरी सॉल्ट पॅन असेल आणि यामध्ये जी जागा उपलब्ध करून अदानीला देण्यात आलेली आहे ते सर्व निर्णय आम्ही रद्द करू. तसेच हे टेंडर सुद्धा जर रद्द करता आलं तर ते सुद्धा आम्ही रद्द करू असं ठाम मत हे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे जर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं सत्तांतर झाल्यानंतर सामना पाहायला मिळाला तर नक्की अदानी ग्रुपचं यामध्ये मत काय असणार आहे आणि एकूणच धारावीकरांना खुश करण्यासाठी महाविकास आघाडी काय महत्वाचे निर्णय नंतर घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीलाच
मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार हा प्रश्न प्रत्येक पक्ष आणि युती एकमेकांना विचारत आहे. प्रामुख्याने जर पाहिलं तर महाविकास आघाडी ही महायुतीला हा प्रश्न विचारते आणि महायुतीसुद्धा महाविकास आघाडीला हाच प्रश्न विचारतो आहे. मात्र एकीकडे महायुतीकडून रावसाहेब दानवे यांनी एक वेगळं उत्तर दिलेलं आहे. कारण आगामी निवडणूक जी आहे ती आगामी निवडणूक सुरू असताना आम्ही कोणत्याही चेहऱ्याला हा आमचा मुख्यमंत्री पदाचा प्रोजेक्ट आहे किंवा हा आमचा दावा आहे असं बोलून दाखवणार नाही आहेत. कारण हाच एक असा मुद्दा आहे जो वारंवार चर्चेत आणला जातो. हाच एक असा मुद्दा आहे जो मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार हा महाविकास आघाडीलासुद्धा महायुती प्रश्न विचारते. आणि मात्र यातून जे युतीत असणारे पक्ष आहेत त्यामध्ये कुठेतरी नाराजी नाट्य पाहायला मिळतं. मात्र आम्ही आमच्या वरिष्ठांशी किंवा आमची एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्या बैठकीनंतरच ठरेल की नेमकं कोण आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार आहे. मात्र तोपर्यंत आम्ही यावर चर्चा करणार नाहीत आणि मुख्यमंत्री पदाच्या विषयाला आम्ही प्रोजेक्ट म्हणून पुढे नेणार नाही आहेत असं स्वतः रावसाहेब दानवे बोललेले आहेत. त्यामुळं एकीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारचं युद्ध असताना दुसरीकडे ही चर्चा आता थांबणार आहे ती म्हणजे नेमकं मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण असणार आहे. कारण जर दावा केला गेला तर अपेक्षित यश असं मिळणार नाही आहे. मात्र उमेदवार निवडून येण्याआधीच त्यामध्ये नाराजी नाट्य तयार होऊ शकतं. त्यामुळं हा कुठंतरी समजदारीचा इशारा देत रावसाहेब दानवे यांनी या चर्चेवर पडदा टाकलेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. राष्ट्रीय समाज पक्ष आता विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी करताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 288 जागा निवडणूक लढवण्याची घोषणा महादेव जानकर यांनी केलेली आहे. याबाबत 2 दिवसामध्ये उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे महादेव जानकर हे महायुतीमध्ये होते. त्यांनी लोकसभा निवडणूक सुद्धा परभणीतून लढवली होती. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतून बाहेर पडत 288 उमेदवारांची तयारी महादेव जानकर यांच्याकडून केली जाते. कॅमेरामन राजेशसह विकास मिरगणे, लोकशाही, मुंबई. माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक संपन्न झाली. भारतीय जनता पक्षाच्या महेश सुर्वे यांची सभापतीपदी बिनविरोध वर्णी लागली. यापूर्वी रमेश मोरे यांनी सभापती पदाचा कार्यभार सांभाळला होता. मात्र रायगड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी मोरे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. अविश्वास ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त झालं होतं. यानंतर या ठिकाणी कुणाची वर्णी लागेल यासाठी अटकळे बांधली जात होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत रायगड जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतले नेते एकत्र आले होते. शिवसेना, शेका पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संचालकांनी एकत्र येऊन महत्त्वाची असणारी कृषी उत्पन्न बाजार समिती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात दिली. पक्षीय बळाबळ नसतानाही भाजपाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कृषी उत्पन्न समितीवरती मिळवलेलं हे यश म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी नवीन नांदी आहे की काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे. विधानसभा निवडणुकी पार्श्वभूमीवरती दक्षिण रायगडमधली ही महत्त्वाची बाजार समिती, त्यामुळे रायगडमध्ये आगामी काळात राजकीय समीकरणं अशीच राहतील की काय अशी चर्चासुद्धा जोर धरू लागली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित रातवडकरसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड.